स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। लग्नानंतर अवघ्या काही तासातच नवरी झाली पतीच्या घरातून 3 लाख रुपये घेऊन फरार। पीडित पतीने तालुका पोलिसात केली तक्रार दाखल। धुळे तालुक्यातील फागणे गावातील एका कष्टकरी होतकरू मुलाबरोबर खोट्या स्वरूपाचे लग्न लावून नवरीने काही तासातच नवऱ्याला गंडा घातल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे। दरम्यान लग्नानंतर अवघ्या काही तासातच नवरीने पतीच्या घरातून सोन्याचे दागिने, रोख रक्कम असे जवळपास 3 लाख रुपये घेऊन फरार झाल्याचे समोर आलेले आहे। फसवणूक झाल्याचे लक्षात येतात पीडित पतीने तालुका पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केलेली आहे। या प्रकारामुळे फागणे गावात एकच खळबळ उडालेली असून विवाहाच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीबाबत अनेक नागरिक त्रस्त झालेले असून फसवणूक करणाऱ्या या टोळीचा पर्दाफाश करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी पीडित पतीने प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे। माझे नाव ॲडव्होकेट राजेंद्र अशोक चितळकर। फागणे गावातील एक जितेंद्र रमेश पाटील हा जो तरुण आहे याचं लग्नासाठी खोट्या स्वरूपाचे लग्न लावून दिले आणि लग्नाचे आमिष दाखवून त्याची मोठ्या प्रमाणे आर्थिक फसवणूक केलेली आहे। त्यात मुलीचं लग्न लावून 2 ते 3 तासामध्ये मुलगी व तेथील एजंट ही रक्कम घेऊन व तिथून पसार झालेले आहे आणि त्याची मोठ्या प्रमाणात फसवणूक झालेली आहे। त्या संदर्भात आम्ही धुळे तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यासाठी आलेलो आहे। या संदर्भात धुळे तालुका पोलीस निरीक्षक व तेथील कर्मचारी हे लवकर या तक्रारीची दखल घेऊन आरोपींवर योग्य ते कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावी असे आम्ही त्यांना निवेदन सादर केलेलं आहे। आणि समाजात अशा प्रकारचे जे फसवणूक होत आहे त्या तरुणांनी योग्य ते कायदेशीर कारवाई करावी, त्यांच्यावर कोणत्याही प्रकारे आमिषाला बळी पडू नये अशा विवाहासंदर्भात लोकांनी सावधगिरी बाळगावी।